गुड मॉर्निंग. ही स्वतः बघा अजून झोपलेली आहे. बावळ्यात नुसतं झोपतच राहते. आता 9:30 वाजले सकाळचे. सेकंड डे शिफ्टमध्ये भारी झोप झाली. अजूनही झोपू शकते मी थोडंसं, पण 11-11:30ला चेकआउट आहे. पण आणि मग म्हटलं थोडंसं झोपायला थोडी आलोय ना, येऊ बघू थोडाफार मस्त चिल करू थोडंसं आणि निघूया रेडी झाल्यावर. सॉरी यार, 2 दिवसाची झोप 7 तास तरी चांगलीच मस्त झोप झाली. हा बाहेरचा व्ह्यू. हे नाही खुलत, जायचं माझा फोन खाली पडून. झालोय रेडी आता आणि आता निघतो आम्ही. आता आम्ही ठरवलंय तुमच्या कमेंट्स प्रमाणे की काल आम्हाला जाता नाही आलं पेरूच्या वाडीला, पण मग आता आम्ही पेरूच्या वाडीत जायचा विचार चालू आहे. मग तिथं मिसळ खाऊ, आणि कारण आम्ही हॉटेलमध्ये मुद्दामच ब्रेकफास्ट नाही केला, ब्रेकफास्ट रसून पण नाही केलं, कारण मग आमची इच्छा होती की पेरूची वाडीला जायचं. तुम्ही सांगितलं होतं तिथं एकदा विजिट करायचं, तर मग मी तिथे जाणार आहे. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतो नाही याच्यामुळे. ही बघा, ही गाणे ऐकते खूप जोरात. भेटूया परत, बाय बाय. तर अशा प्रकारे आता आम्ही निघून गेलो. हॉटेल सोडलं आमचं, म्हणजे चेकआउट केलं आणि अब हम जा रहे हैं पेरूची वाडी. मी कमेंट्स बघितले यार. झालं कसं आहे ना की खूप सारे कमेंट्स आले आणि खूप साऱ्या जागा तुम्ही सजेस्ट केल्या, पण मी फक्त एकच दिवसासाठी आली होती आणि एका दिवसामध्ये खूप सगळं म्हणजे एवढं फिरणं पॉसिबल नाही. तर तेव्हा जसं की मी सांगितलं होतं की ज्या कमेंट्सला जास्त ज्या प्लेसला जास्त कमेंट्स येतील ते प्लेस मी डिसाईड करणार असं सांगितलं होतं. तर मग आम्ही डिसाईड केलेलं होतं जसं की दिवत्या बुधल्या, त्याच्यानंतर गंगा आरतीसाठी पंचवटी, त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो सुला वाईन्स. हे 3 जागा आम्हाला खूप जास्त कमेंट्स आणि DM मध्ये आले होते. आणि हे जे पेरूची वाडी हे पण आलं होतं. तर काल आम्हाला जमलं नाही आणि येतानाच आम्ही जाणार होतो, पण मग जसं की मला भूक खूप होती, मला प्रॉपर जेवण करायचं होतं, मिसळ नव्हतं खायचं, भूक मोड होऊन जाते त्यांनी, तर माझी तरी. तर मग मला असं प्रॉपर जेवल्यामुळं मग काल नाही झालं. मग मी ठरवलं की वापस जाताना जाऊ म्हणून. तर आता वापस जाता आम्ही चाललोय पेरूची वाडीला. तुमचं सगळ्यांनी जे सजेशन दिले ते खूप जास्त हेल्पफुल होतं. काय बोट का केलं तिकडं? अगं ते इंडिकेटर इकडचं देत आहेत आणि इकडं होत आहे. जाऊ दे. तर तुमच्या सगळ्यांच्या सजेशन्समुळे मला इतकं हेल्पफुल झालं नाही की म्हणजे नो वर्ड्स त्याला यार. खरंच कमेंट आलेली होती, त्याच्यामध्ये एक असं बोललेलं होतं की ही काही तुमच्या मनाने काही ऐकणार नाहीये, ही स्वतःच मनाचं करणार आहे. तर असं नाहीये, तिला स्वतःलाच काही माहिती नाहीये. आणि आय स्वेअर मी स्वतःच्या मनाने किंवा आमच्या मनाने सर्च करून काहीच नाही केलेलं. जे पण सर्च केलं, तुम्ही जे सांगितलं ते सर्च केलं, गुगलवरती टाकलं आणि त्या साईडला निघालो. आता ही इकडे बसलेली असती, माझं पॉईंटवरती असतं की अरे आमचं काही समजा फॉर एक्झाम्पल आम्ही कुठेतरी चाललोय, झाले ते डेस्टिनेशन, माझं लगेच असतं की कॉमेंट चेक कर. मग ती बसल्या कॉमेंट चेक करत असते आणि मग तशाप्रमाणे आम्ही जात असतो. तर मी स्वतःच्या मनाने काहीच नाही केलेलं. तुम्ही जसं मला सजेस्ट केलं मी तसंच केलंय. आणि अनफॉर्च्युनेटली माझी गंगा आरती मिस झाली, जे मेन मला बघायचं होतं, सगळ्यात मेन. आणि मी आज थांबली असती, पण मग काही कामामुळं मला नाही थांबता येते. पण मला नाशिक खूप आवडलंय आणि मी नाशिकला परत येणार, परत मी पुन्हा येणार आणि मला पूर्ण नाशिक फिरायचंय. मला खूप आवडलं, एक वेगळीच वाईब आहे नाशिकमध्ये. असं सांगायचं म्हणून नाही सांगतेय, पण मी सिलेक्टच याच्यासाठी केलं होतं आधी पण नाशिक, कारण मी मागच्या वेळेस पण आली, मला खूप छान वाटलं होतं येऊन. आणि तेव्हा पण मला नाही फिरता आलं, तेव्हा मला असं खूप अर्जंट जावं लागलं होतं. खूप इथं मला धरलं ना, हानतील धरून डायरेक्ट. लोकेशन बघ ना बाई, ही बघा तोंडावर पोलीस आहे आणि त्याच्या समोर सीट बेल्ट लावत. धर ना पटकन. काय आहे म्हणजे, ओ माय गॉड, असं कायच करावं. सुंदर वातावरण येते, असं मस्त वाटतंय. पावसाचं वातावरण झालंय, ऊन नाहीये. ऊन असलं की चिडचिड होते.
ही ना मला एकदम टर्न जिथं येतो ना एकदम म्हणजे आता शार्प माग गाड्या असो काही असो ते नाही बघायचं, डायरेक्ट टर्न मारायचे. अशा जागेवर येऊन सांगते लेफ्ट राईट करायचंय की नाही, म्हणजे आधी नाही सांगणार. वाव, शेत आले. टोमॅटोज. हे माझं फेवरेट आहे, हे मला खूप जास्त आवडतं. याला आवळा म्हणतात ना, म्हणजे आवळाच आहे हा. पण हे तिकडे भेटतच नाही. मला एकदा पुण्यामध्ये भेटलं होतं, त्याच्यानंतर मी खूप शोधलं. मी सगळीकडे शोधत असते हे, पण मी काय म्हणते हे मला भेटत नाही. पण मला आज भेटलं तर मी आता हे सगळं खूप सारं खाणार आहे. आणि आता मी सगळं खूप जास्त गर्दी आहे. साठी डायरेक्ट 1 घंट्याची वेटिंग आहे आणि एवढा वेळ नाही थांबू शकत. त्याच्यामुळं आम्ही हे इकडं पूर्ण फिरून घेतो. आणि येताना एक मिसळ दिसलं होतं मला, वाडीची वाडी होती. आईस्क्रीम मी नाही खात, तर हिला खायची होती आईस्क्रीम. मला आईस्क्रीम आवडत नाही, पण मी टेस्ट करेल फक्त. मला हे आवडते, मला अशा आंबट गोष्टी, तिखट स्पायसी अशा गोष्टी आवडतात. मला गोड गोष्टी नाही आवडत, त्याच्यामुळे मी गोड खात नाही. त्याच्यामुळे मी आईस्क्रीम पण खात नाही. बट हे ट्राय करेल मी फक्त. छान आहे पण पेरूची वाडी मस्त. ट्रेनमध्ये बसायचं. कुठे ट्रेन बघू दे. इथं बसणार आहेस तू? मागच्या वेळेस मी बसली होती एका ट्रेनमध्ये, अशी नाही, थोडी मोठी. ऑब्विसली तुला तिथं बसू देणार नाही. जा 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 जा. नको आता सेकंड तुम्हाला उठून इथे वा. पहिले अशी इज्जत नाही घालायची मला. मग घाल बरं. इथे राहिली मी. एवढा गर्दी नाही. कसं मिसळ खाणार आपण? 1-1.5 घंट्याची. आता थोडा वेळ पहिले 1 घंट्याची होती, आता 1.5 घंट्याची वेटिंग असते. जाऊ दे चला. हो गंडोला राईड येते, पण मला नाही बसायचं. नको बसू चल. कारण की लेट होत आहे घरी. आपल्याला खूप टाइम लागतो. हो, मला संध्याकाळपर्यंत कोणते पण घरी पोहोचतो. सकाळी ना घेण्यासारखं पेरूची आईस्क्रीम आणि ते काहीतरी परफ्युम्स वगैरे पण आहे. ते कशाचे ते नाही माहिती मला. पेरूचे नसेल ऑब्विसली, पण आहे विकत घेण्यासारखं. आता आम्हाला झालेलं आहे ऑलरेडी खूप जास्त वेळ, त्यामुळे आम्ही काही इथे नाही खाते. मला निघायचं आहे म्हणून आम्ही निघतोय. बट इथे समोर येताना एक मी बघितली होती मिसळची जागा, वाडी काहीतरी होतं. तात्या विंचू आहे इथं, ज्योतिबाचा वाडाला तर. हो ते बघ तिथे, हे याच्या जवळच आहे, पेरूची वाडी जवळ. अरे हो, जायचं का तुला त्याच्यात? नाही कावर तो त्याच्या आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर असं करेल का? अरे किती क्यूट होते. खायला
हम जा रेच आप घर, अब हम खाल्ले आता आणि अब हम निकळ रेचा घर, म्हणजे आम्ही निघतोय आता घरी, आम्ही खाल्लं. सब ट्रांसलेट करेंगे. जा रहे घर पे. पुणे निकल रहे अभी. खा लिया पी लिया, अच्छी थी जगह, अच्छा था सब कुछ. ट्रॅफिक लागल्यावर जास्त म्हणजे बार ट्रॅफिक लागतं. ट्रॅफिक लागतंय जास्त असं माझं म्हणणं आहे. तर आता काय माहिती किती वेळ लागतो पोहोचायला. देखा देखते. नो इथे झालेला आहे ऍक्सिडेंट ट्रकचा. ते उचलायचा प्रयत्न करताय पण काही उचललं नाही चालली ती ट्रक. फारच मोठा ऍक्सिडेंट झालाय. आता ती ट्रक कधी उचलला जाईल आणि हे कधी लोक जाणार आहे. मध्ये मध्ये लोक हे डिवायडर क्रॉस करून गाड्या घालतायत. टू व्हीलर वाले उचलू आणताय या साईडनी आणि रॉंग साईडनी चालले. पाठीमागं होते आता इथे दिसत नाहीये. तोंडीच लागायचं हे एवढं ट्रॅफिकने बोर केलंय ना, आई शपथ. ट्रॅफिक मध्ये गेली कंटाळून चांगलीच थकून गेली सगळी. आणि जसं की मला नेचरचा आस्वाद घ्यायला फार आवडतो, तर एक पहिला स्टॉप घेतलाय वापस येताना पुण्याला. आणि किती सुंदर डोंगर आहे. चाहूकडे डोंगरच डोंगर, नदी नाही आहे डोंगर. मग काहीतरी नाही, चहा नाश्ता करू आणि पच खायर तो घ्यायचा. खायर तो आम्हाला खाली ना बट लेकिन परंतु चाय पिएंगे हम. चलिए आइए. अरे हिला काय, तुला काय मुहूर्त लागतो का उतरायला? उतरते का ही लई इतकं म्हणजे नाही का. मी ब्लॉग मध्ये असं कंट्रोल करते की चुकीचं नाही बोलायचंय. तुम्हाला वाटत असेल हिला किती अशी, तुम्हाला वाटत असेल नाही का कंट्रोल होतोय कंट्रोल. लिटरली असं होतं मला. इतकं डोकं खाली. तुम्हालाच वाटत असेल की नाही का हिला किती बोलती, किती अशी रूड बोलती. ती तशी आहे, ती तशी मला उचकवती. तिला माहिती आहे, म्हणजे ट्रिगर कसं करायचं मला हे माहिती आहे. इरिटेट करते ती मला. अरे उतना भाई नका करत जाऊ असं. तुम्हाला सांगते, तुमच्या फ्रेंड झोनमध्ये कोणी असं ना चिडचिड पर्सन, त्याला उगाच नाही ट्रिगर करायचं ते. आणि असं म्हणतात ना की ही मुलगी खूप चिडचिड करते. आम्ही चिडचिड नसतं करत, आम्हाला ना ट्रिगर करत असता तुम्ही लोक. जसे ही करते, जसे माझे अजून पण फ्रेंड किंवा माझी फॅमिली. माझ्या फॅमिलीमध्ये पण माझे भाऊ वगैरे आहेत. उगत उचलवतात, उगत म्हणजे नाही का चीड आणायची. हिला ही चीड नाही, चीड आणायची. आता मला पण नाही तर मी रिॲक्ट करते का? तू करून दाखव ना. तू करतच नाही रिॲक्ट. जरा आता चहा पिते, जरा किती बडबड ना काय ते बोर मारते. आणि आय होप तुम्हाला आमची ऍक्टिंग डोंगर बघण्याची आवडते. तिला इकडं जरा काय म्हणतात त्याला, गाडीपासून जरा दूर लावलाय ना कॅमेरा. कॅमेराची पलीकडून तिला इकडं बघायला ठेवलंय. आम्ही इकडं बघत राहू, मागं कोणी कॅमेरा कायम करायचं. तर अशी ऍक्टिंग केली आम्ही. ऍक्टिंग आम्ही करत फोनवर मला थांबायचं होतं म्हणूनच आलं.
डेंजर पाऊस लागलेला आहे आम्हाला आणि ट्रॅफिकही सी. नाशिकवरनं आम्ही निघालो होतो जवळ अबाउट नियर अबाउट वा. नियर अबाउट आम्ही नाशिकवरनं निघालो होतो किती वाजता 1:30 वाजता आय गेस. आता किती वाजता काय माहिती. खूप जास्त वेळ झालाय. खूपच जास्त. किती वाजलेत आता 6:20. 6:09. हां ते झालं ना 6:19-20. 19-20 का फरक आहे बस. पण मग खूप जास्त लेट झालंय आणि अजून पण दाखवतंय हे 3 घंटे म्हणजे 2:51 आणि हे 1 तासा पहिले पण 3च घंटे दाखवत होतो. अजूनही 3च घंटे दाखवतो. एवढी ट्रॅफिक लागते ना लिटरली. आम्ही 30-40च्या स्पीडने चाललोय. हां ऑफिस मैम. नहीं थैंक यू. ओके मैम. मैम थर्ड विंडो पे आ जाइए पेमेंट के लिए. ओके श्योर. काहीतरी खाऊन जाते, भूक लागली आता. पिलोला सोडलंय मी आणि आता पोचली पुण्यामध्ये आणि बर्गर खाते. हां आईस कॉफी. थँक्यू. तर मग बर्गर खाऊन जाते. ऑर्डर दिलं आहे ड्रायफ्रूट. मध्ये तर बंद असतं तर मग ड्रायफ्रूट्स घेतलं आहे आणि आता मी पोचणार आहे. 1-15 मिनटामध्ये पोचून जाईल. बर्गर खाता खाता जाईल आणि झोपेल. बस इथंच माझं नाशिकची ट्रिप जी आहे एक याच्यानंतरच्या लास्ट व्हिडिओनंतर खतम होणार आहे. जस्ट माझ्या रूममध्ये एंट्री केली आहे. घरात आली म्हणजेच या फिर मुझे पता भी नहीं कि ब्लॉगिंग में क्या ये सब मतलब कैसे करते हैं. मुझे कुछ आइडिया नहीं था. मैंने ऐसे ही डाल दिया था वीडियो. वो वायरल होते गए तो और आप सबने मुझे कमेंट्स किया कि मैं ब्लॉग डालूँ. तो मुझे बहुत सारे DMs भी आए. तो फिर मैंने सोचा कि चलो ठीक है ट्राई करते. तो मैं ये बस ट्राई कर रही हूँ. मुझे नहीं पता कि इसका रिस्पॉन्स क्या आने वाला है. आई डोंट नो. मुझे सच में नहीं पता है. लेकिन आई होप अच्छा आए. आई होप आपको मेरी बकवास चीज़ें थोड़ी दूसरी एंटरटेनिंग लगे. एंटरटेनिंग वाली चीज़ें तो मैंने कुछ करी ही नहीं है कि ऐसे मुझे चलो कुछ तो भी जो होता गया. मैंने ट्रैवल करती गई. जो चीज़ें होती गई वो मैंने किया और वो मैंने बस रिकॉर्ड किया है. ऐसे डन करके नहीं किया है कुछ तो मैंने. बस हाँ डन ये किया था कि जो मुझे पब्लिक ने सजेशन दिया है बस वही करना है. तो ये मेरा डन था पहले से ही. इसमें चीटिंग कोई की नहीं मैंने. बस एक जगह पे जो पेरूची वाडी जी तुम्ही बोललेले तर त्या पेरूची वाडीला मी जेवू नाही शकले कारण खूप लेट झालं होतं. ऑलरेडी आता मला घरी यायला लाईक तिलोला सोडून वगैरे सगळं करायला आता मला रात्रीचे 1 वाजलेत. म्हणजे इतका वेळ झाला मला. 12 तास म्हणू शकतो आपण. मला खरंच म्हणजे हे खूप एक्झॉस्ट झालेली. तर हां फक्त तेवढीच एक गोष्ट झाली आणि जी की मी करू नाही शकली. ते पण टाईमच्या प्रॉब्लेममुळे. बाकी सगळ्यांनी तुमच्या बोलण्याच्या आणि तुमच्या सजेशन्सनुसार केलं आणि मार गोरमाटी भाई बहिणीर इच्छा आहेत की मग गोरमाटीन बोलू. तो मग पूर्ण ट्राय केली की मग गोरमाटीन बोलू करे मराठी में. मार काय इंटेंशन पण येतो की कभी पर्टिकुलर लैंग्वेज में फनी वे में बनाऊँ करूँ आणि कोणसी लैंग्वेज हर्ट करे और बाकी ये हमारी इंटेंशन चीज़ा किसी भी लैंग्वेज को मतलब अभी इस ब्लॉग में मैं जो ब्लॉग डालने वाली हूँ उस लैंग्वेज में मतलब किसी भी चीज़ को मुझे मतलब मजाक उड़ाना या फिर किसी को हर्ट करना ऐसा कोई भी इंटेंशन नहीं मेरा. मुझे बस अच्छा लगता है मैं नई नई लैंग्वेज में बात करूँ. मुझे बहुत अच्छा लगता है. वो अलग बात है मुझे कन्नड़ा तमिल वो नहीं आती. लेकिन हाँ पंजाबी में शायद ये लोग जो मुझे जानते हैं मेरे ऑफिस में जो पंजाबी लोग ऑफिस में है या फिर उर्दू या फिर मराठी हिंदी गोरमाटी ये सब इनको पता आहे. या सगळ्यांना माहिती आहे की मला वेगळ्या लँग्वेज आवडतात. जसे लोक मला भेटतात मला मराठीतून बोलणारे लोक भेटले मराठीतून बोलते. हिंदीमधल्यांना हिंदी गोरमाटीतल्यांना गोरमाटी पंजाबीतला पंजाबी. हाँ मला पंजाबी येत नहीं मुझे नहीं आती पंजाबी लेकिन मैं ट्राई करती हूँ. मुझे मज़ा आता है. मुझे बहुत अच्छा लगता है नई नई लैंग्वेज में बात करना. तो प्लीज़ आप ये मत समझना कि मैं किसी चीज़ का मजाक उड़ा रही हूँ. और थैंक यू मुझे इतना जल्दी इतना ज़्यादा मतलब सपोर्ट करने के लिए मीन्स लॉट. एंड दैट्स इट. इतना बोलना चाहूँगी. और आई होप आप मेरा ब्लॉग जो कि मैंने क्लियरिटी नहीं देखी और मेरी क्लियरिटी को माफ़ कर देना. मतलब जैसे कि मैंने बोला ऐसा
डन करके या फिर मैंने ऐसे एकदम क्लियरिटी वाला फ़ोन लेके नहीं गई थी मैं, जो मेरे पास है मैंने उसी से रिकॉर्ड वगैरह किया है सब। तो आई होप वो चीज़ें आप समझो। अगर मुझे इस चीज़ में रिस्पॉन्स मिलता है तो मैं रेगुलर ब्लॉगिंग करना स्टार्ट करूँगी। देखते हैं अभी आपको क्या लगता है। फॉर श्योर आपको मुझे मतलब मैं नहीं बोल सकती आपको अच्छा लगेगा क्या लगेगा। मैं जो हूँ मैंने वो दिखाया, जो मैंने किया एक्सप्लोर किया, उसमें मैंने कुछ भी फेक नहीं दिखाया है और दॅट्स इट। तो अभी देखते हैं इस पर आपका कैसा रिस्पॉन्स आता आहे, तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं. तर माझे म्हणजे सपोर्ट करून बोलनुसार देखील आगे राहावं काही ब्लॉग बनवण्यासाठी कोणी. सो लेट्स सी. It depends on you guys whether if you like it or not. If you don't like it, that's fine. If you like it, that's absolutely fantastic. And yeah, I love talking. And last thing, nothing. I love talking in every languages. That's what I was telling. So like the people who don't understand other languages like Marathi, Hindi, Punjabi. So for you guys, I'm sure you will not see this vlog. But if anyone watching this, I'm talking English for you only. सबको समझ में आना चाहिए, सबके लिए बस यही हूँ मैं जो हूँ. मेरी लैंग्वेज से मुझे जज मत करना कि ये इसको इनको अट्रैक्ट करना है, उनको अट्रैक्ट करना है, ये ऑडियंस को नहीं. मैं हूँ ही ऐसी, जो मुझे जानते पहले से उनको पता है कि मैं ऐसे अलग अलग लैंग्वेज में बात करती हूँ. मेरा कोई ऐसा इंटेंशन नहीं रहता है. तो थैंक यू सो मच फॉर ऑल योर सपोर्ट. ये मेरा आखिरी मतलब आज के दिन नासिक सीरीज का मेरा ये आखिरी ब्लॉग था. आई होप आप लोग एंजॉय करो. शुभ रात्रि, गुड नाइट. बस ये और से तो बाय.